नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आकाशामध्ये जे लहान मोठे आकाराच्या ताऱ्यांचा समूह आपण पाहतो ते म्हणजेच नक्षत्र. नक्षत्रामध्ये इतकी शक्ती असते की ती कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकते. म्हणूनच प्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक म्हणजेच माधव गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्षत्रांवर बोलू काही ही मालिका सुरू केलेली आहे आणि या मालिकेच्या 5व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. श्री माधव गुरुजी हे सुद्धा आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. साईराम. आदेश. आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. एक गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगेन, हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7च जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे छान पद्धतीने चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथे स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवार आणि रविवार या दिवशी शिवाजी पार्क दादर इथे त्यांना भेटू शकता. अजून एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे ती म्हणजे आता श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. यानंतर आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुरुजी, नक्षत्रांवर बोलू काही याचा 5वा भाग आहे. आपण आज कोणत्या 3 नक्षत्रांवर बोलणार आहोत? आज मॅडम आपल्याला जी नक्षत्रांची आपण सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम वृषभ राशीमध्ये येणारं रोहिणी नक्षत्र, त्याच्यानंतर कन्या राशीमध्ये येणारं हस्त नक्षत्र आणि त्याच्यानंतर मकर राशीमध्ये येणारं श्रवण नक्षत्र, या 3 नक्षत्रांबद्दल आज आपल्याला पूर्ण बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि ही नक्षत्र साधारण कोणत्या ग्रहांच्या अधिपत्याखाली येतात? ही 3 नक्षत्र मॅडम चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. चंद्राच्या आधिपत्याखाली येणारी ही 3 नक्षत्र आहेत. आणि या नक्षत्रांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगणार? ही जी नक्षत्र आहेत ना मॅडम, ह्या नक्षत्रांच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचं झालं तर ही नक्षत्र म्हणजे राजयोगातली नक्षत्र आहेत. म्हणजे राजयोग हा कुठल्याही बाबतीमधला असेल तर तो राजयोग म्हणजे की पूर्णपणे सुरूच या नक्षत्रांवरती होतो आणि त्यामुळे राजयोगाची नक्षत्र जी काही येतात 27 नक्षत्रांमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने या नक्षत्राचा उल्लेख येतो. आता ही राजयोगातली जशी नक्षत्र आहेत तशी ही एकमेव द्वितीय नक्षत्र आहेत. म्हणजे कुठलीही शुभ घटना किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर निश्चितपणे ही नक्षत्र मुहूर्त म्हणून धरली जातात. तर मुहूर्तशास्त्रामध्ये या नक्षत्रांना खूप किंमत आहे. म्हणजे मुहूर्तशास्त्रामध्ये मुहूर्त बघत असताना कुठल्याही गोष्टीकरता मुहूर्त द्यायचा असेल आणि जवळच हे नक्षत्र असेल तर एखादा दिवस चांगला असून सुद्धा लेट केलं जातं आणि ह्या नक्षत्रांवरती प्रॉपरली तो दिवस धरला जातो की या दिवशी तुम्ही या गोष्टीची सुरुवात करा, तुमचं खूप चांगलं होईल याप्रमाणे. आणि ही सगळी शुभ नक्षत्र आहेत. म्हणजे की शुभ नक्षत्रांमध्ये या 3 नक्षत्रांची गणना होते. आता याच्यामध्ये बघाल तर प्रत्येक नक्षत्राचं असं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रोहिणी नक्षत्राची व्याख्या करत असताना रोहिणी नक्षत्राच्या उत्पत्तीमध्ये जर आपण गीताचं अध्ययन केलं तर गीतेच्या 10व्या-11व्या अध्यायामध्ये प्रभू स्वतः म्हणतात की नक्षत्र समूहामधला रोहिणी नक्षत्र मी स्वतः आहे. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मी कशा ठिकाणी वास करून आहे तर नक्षत्राच्या ठिकाणी रोहिणी नक्षत्रामध्ये माझा वास आहे. म्हणजे आज भगवान श्रीकृष्ण ज्या नक्षत्रामध्ये वास करतात किंवा स्वतःचं अस्तित्व धरतात ते हे रोहिणी नक्षत्र आहे. वृषभ राशीमध्ये हे नक्षत्र येतं. दुसरं आपल्या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त आवडतं म्हणजे आपल्या जर महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचाच प्रमुख जर उद्योग आपण धरला तर तो शेती असा आहे. म्हणजे आणि मग शेतकरी लोकांचा आवडीचं नक्षत्र कुठलं असेल तर हस्त नक्षत्र आहे. म्हणजे की गावाच्या ह्याच्यामध्ये किंवा लोकनाट्यामध्ये हे अवश्य वाक्य येतं की जेव्हा पडेल हस्त दाणा होईल मस्त. म्हणजे जे शेत उगवतं ते उगवलेल्या शेतामध्ये जे धान्य धरलेलं असतं त्या धान्याला वेटेज जे प्राप्त होतं ते वेटेज प्राप्त करण्याचं जे काम आहे ते काम हे हस्त नक्षत्राचं असतं. हस्त नक्षत्रामध्ये ज्यावेळेला पाऊस पडतो म्हणजे जो शेवटचा पाऊस असतो ना तो हस्त नक्षत्रामध्ये पडतो आणि त्यावेळेला दाणा धरलेला असतो म्हणजे की धान्य तयार झालेलं असतं. त्या धान्याला जे वेटेज येतं, वजन जे येतं त्या धान्याला ते हस्त नक्षत्रामुळे येतं. तर हस्त
नक्षत्र त्याच्याकरता खूप फेमस आहे. त्यामुळे हस्त नक्षत्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जेव्हा पडेल हस्त दाणा होईल मस्त, तर ही त्याची स्वतःची क्वालिटी आहे. आणि मकर राशीमध्ये येणारं श्रवण नक्षत्र हे तर इतकं पवित्र नक्षत्र आहे की एखाद्या गोष्टीवरती म्हणजे की तुम्हाला ती पूर्तता करायची, की 100% तुम्हाला त्या गोष्टीची पूर्तता करायची किंवा एखादी कमिटमेंट तुम्हाला कंप्लीट करायची आहे, तर कमिटमेंट म्हणून कुठलं नक्षत्र येत असेल तर ते श्रवण नक्षत्र येतं. या नक्षत्रावरती तिरुपती बालाजींनी पद्मावती बरोबर विवाह केलेला होता. म्हणजे आज त्याचा किस्सा आपल्याला माहिती आहे की आज तिरुपती बालाजीचा अवतारच हा पूर्णपणे म्हणजे की कार्यपूर्ती करता आहे. म्हणजे जी वचनं देवाने दिलेली होती ती पूर्ण करण्याकरता आणि विशेष करून लग्नाकरता. म्हणजे लग्नाच्या बाबतीत जे आश्वासन राम अवतारामध्ये अग्नीच्या पुत्रीला दिलेलं होतं की मी तुझ्याबरोबर लग्न करेन, इकडे कृष्ण अवतार संपवताना वसुदेला सांगितलेलं होतं की तिची म्हणली की माझी एकच इच्छा राहिली की मला मुलाचं आई म्हणून मिरवता आलं नाही, तर मग ती माझी इच्छा कधी पूर्ण होणार. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी पूर्ण करेन ती इच्छा. आणि या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता घेतलेला अवतार तो तिरुपती बालाजी आहे की ज्याच्यामध्ये देवांनी लग्न करण्याकरता अवतार घेतला. आणि त्या अवतारामध्ये पद्मावती बरोबर म्हणजे जे खास विशेष त्या जन्माचं सार्थक आहे की विवाह करण्याकरता घेतलाय. तर मग तो विवाह कुठल्या नक्षत्रावरती करायचा, तर प्रभूंनी त्यामध्ये अगस्त्य ऋषींना सांगितलं की श्रवण नक्षत्रावरती तो करायचा आहे. तर श्रवण नक्षत्र हे कमिटमेंट कंप्लीट करणारा असं म्हणजे की नक्षत्र धरलं जातं. तर हे मूलभूत या नक्षत्रांचे नियम आहेत की या नक्षत्रांमध्ये हा भाग येतो. दुसरं म्हणजे शुभ नक्षत्र कशा करता आहेत, तर कुठलाही ग्रह याच्यामध्ये आला म्हणजे ह्या याच्यामध्ये राहू येऊ दे, ह्या याच्यामध्ये केतू येऊ दे, बृहस्पती येऊ दे, बुध येऊ दे, त्यांची चांगलीच फळं त्या व्यक्तीला मिळतात. म्हणजे की ज्याच्या जन्मपत्रिकेप्रमाणे रोहिणी नक्षत्रामध्ये बुध असेल, रोहिणी नक्षत्रामध्ये बाकीचे ग्रह येत असतील, तर प्रत्येक ग्रह त्याच्यामध्ये शुभ फळ देतो. आता शुभ फळ देणं आणि ग्रह ऐकले की आपल्याला सर्वात मनामध्ये प्रत्येकाच्या उत्सुकता क्युरिओसिटी असते की शनी महाराजांचं काय. तर शनी महाराज या नक्षत्रामध्ये कधीही प्रवेश करत नाहीत, रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश होत नाही. आणि रोहिणी नक्षत्रामध्ये ज्यावेळेला प्रवेश करायचा वेळ येतो त्यावेळेला ते वक्री होतात, म्हणजे की वक्री मार्गक्रमण होतं. आणि असं म्हणतात की म्हणजे काही घटका काही पळं एवढा सुद्धा कालावधी या नक्षत्रामध्ये येत नाही. परंतु या नक्षत्रामध्ये जर शनी महाराज आले तर प्रदोग म्हणजे पूर्णपणे आपण जसं म्हणतो की पूर्ण पृथ्वीचा नायनाट होऊ शकतो किंवा एखादी अप्रिय घटना घडू शकते. तर दशरथ ज्यावेळेला राज्य करत होते त्यावेळेला दशरथ राजा असताना हे नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्रामध्ये शनी महाराज प्रवेश करणार होते. आणि वसिष्ठांनी सावध केलं की आता शनी महाराज रोहिणी नक्षत्रामध्ये येत आहेत, याच्यामध्ये आपली प्रजा शिल्लक राहणार नाही, आपणही जिवंत राहणार नाही आणि या पृथ्वीचा या वसुंधरेचा पूर्णपणे ऱ्हास होईल. तेव्हा राजा कुठल्याही परिस्थितीमध्ये शनी महाराजांना थांबवायला पाहिजे. तू जाऊन त्यांना प्रार्थना कर आणि प्रार्थना करून त्यांना सांग म्हणजे की बाबा तुम्ही या नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका. मग दशरथ राजा गेले आणि शनी महाराजांना विनंती केली की या नक्षत्रामध्ये तुम्ही प्रवेश केला तर माझ्या प्रजेचं पूर्णपणे नुकसान होईल आणि तुम्ही या नक्षत्रामध्ये येऊ नका. आता शनी महाराज म्हणजे त्यांच्या बाबतीतलं पहिलं वाक्य हे येतं की जिसने अपने बाप को नहीं छोड़ा वो तुम्हें क्या छोडेगा. मग शनी महाराज तेच म्हणले अरे माझ्या बापाला नाही सोडलं, साक्षात रवीला मी सोडलेलं नाही तर मी तुला कसं सोडेन म्हणून. आणि तू तर क्षत्रिय आहेस, तू विनंती करण्यापेक्षा माझ्याशी युद्ध कर, युद्धामध्ये मला जिंक आणि जर तू मला जिंकलंस तर मग 100% मी या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही. मग दशरथ राजा काहीसा नाराज झाला आणि येऊन मग तो ज्यावेळेला वसिष्ठांना भेटला त्यावेळेला वसिष्ठ म्हणले काय झालं, तर म्हणले नाही शनी महाराजांनी सांगितलं मी या नक्षत्रामध्ये प्रवेश करणारच आणि जर तुला मला थांबवायचं असेल तर तू माझ्याशी युद्ध कर. ते म्हणले अरे मग खूप चांगलं ना, करू ना शनी महाराजांशी युद्ध. त्यावेळेला ते म्हणले की हा शनी महाराजांशी युद्ध करायचं आहे, आपण कुठे शनी महाराज कुठे. म्हणले राजा असं घाबरून चालत नाही, क्षत्रियांनी कधीही युद्धाला घाबरायचं नसतं आणि तू युद्धात कसं जिंकशील ते आम्ही करतो ना. मग त्याच्यावर वैदिक कर्मामध्ये वसिष्ठ ऋषींनी गणेश याग करून घेतलेला आहे दशरथ राजाकडनं. आणि मग तो गणेश याग करून त्याच्यामधला सामावलेल्या गणेशाचा तिळा प्रत्येकाच्या मस्तकी लावला, सगळ्या सैन्याच्या आणि सगळ्या शस्त्रास्त्रांच्या. आणि मग दशरथ राजा शनी महाराजांच्या उभा ठाकला समोर की आता तुम्ही याच्यामध्ये प्रवेश करणार असाल रोहिणी नक्षत्रामध्ये तर अगोदर माझ्याशी युद्ध करा आणि युद्ध केल्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये जर पराभव झाला तर या नक्षत्रामध्ये या, हैदराबाद तुम्ही या नक्षत्रामध्ये नाही येऊ शकत. मग त्याचा तो पराक्रम वगैरे संपूर्ण बघितला. त्याच्या वेळेला दशरथ राजांनी हे युद्ध करायच्या अगोदर विनंती केली की आज एक कुठला पण शिष्टाचार असतो त्याप्रमाणे मी तुम्हाला विनंती करतोय की मी तुमचा एक भक्त आहे आणि हे युद्ध काही चांगल्या कारणाकरता होत नाही, याच्यामध्ये पूर्णपणे पृथ्वीचा नायनाट होऊ नये, ती वाचावी याकरता आपण तुम्हाला अडवणार आहे आणि एक चांगल्या कार्याकरता मी हे युद्ध करतोय. पण तू युद्ध न करता तुम्ही माझी ही जर जी विनंती आहे ती मान्य केली तर हा प्रसंग टळेल, कितीतरी लोकांचे आयुष्य याच्यामध्ये वाचतील आणि तुमच्याबरोबर युद्ध करण्याची ही जी मला पण जी काही गृढता वाटत आहे किंवा मला जे मानसिक दबाव येत आहे तोही त्याच्यामधून निघून जाईल. आणि मग त्या ठिकाणी राजांनी शनी महाराजांची स्तुती केली. कोणस्त पिंगल वब्रू कृष्ण रंदन तो यमा सौरी शनेश्वरा मंदा पिपला दिन संस्थिता. आणि मग त्यावेळेला शनी महाराजांनी खुश होऊन राजा दशरथांचा स्वीकार केला आणि सांगितलं की तुझ्यातला पुरुषार्थ मी बघितला आणि ज्यावेळेला एक राजा म्हणून तुझ्या प्रजेवर जेव्हा संकट येत आहे त्यावेळेला तू युद्धाला सुद्धा तयार झाला तर तुझ्या राज्यकारभारावर मी खुश होऊन तुला वचन देतो की मी या नक्षत्रामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. ह्याच्यानंतर म्हणजे दशरथ राजाचा हा कालखंड उलटल्यानंतर कलियुगामध्ये 1942 मध्ये हा योग आला 1942 मध्ये की 1942च्या वेळेला शनी महाराज अगदी अल्पांश म्हणजे की अगदी धरा तुम्ही की 1 तासापेक्षा कमी
कमी अंतर क्रॉस व्हायला लागत होतं त्यांना, की तेवढं क्रॉस करत होते आणि 1 तासामध्ये ते बॅक होणार होते. परंतु ते नक्षत्र 1 तासापुरतं का होईना लागलं, त्याच्यामध्ये अख्खं दुसरं महायुद्ध घडलं. त्यात किती हानी झाले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असं हे नक्षत्र आहे, पण या नक्षत्रामध्ये शनी महाराज प्रवेश करत नाहीत. हे शुभ नक्षत्र आहे आणि कुठलेही ग्रह या नक्षत्रामध्ये ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते पूर्णदायी फलदायी होतात, पूर्णदायी शुभ होतात. तर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण अशी नक्षत्र आहेत, चंद्राची नक्षत्र आहेत आणि राजयोगाची नक्षत्र आहेत. नाही, खरंच खूप महत्त्वाची तुम्ही माहिती दिली आणि पौराणिक कथेच्या आधार देऊन तुम्ही छान पद्धतीने हे खरंच सांगितलं. यानंतर मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की इतकं जर हे शुभ नक्षत्र मानलं जातं तर या तीनही नक्षत्रांमध्ये जन्माला आलेल्या व्यक्ती जर असतील तर त्यांच्याविषयी काय गुणवैशिष्ट्य तुम्ही सांगाल? विशेष गुणविशेष सांगायचं झालं ना मॅडम, की ह्या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती, तर ह्या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला त्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्षत्रामध्ये किती म्हणजे की डीपनेस आहे किंवा या नक्षत्रामध्ये किती शुद्धता, किती भाव उत्तम आहे किंवा ही नक्षत्र खरोखरी राजयोगाचीच कशी आहेत त्याची आपल्याला पूर्णपणे खात्री पटेल. तर पहिलं रोहिणी नक्षत्रामध्ये मी सांगितलं की भगवान श्रीकृष्णांचं, परमात्म्याचं हे जन्म नक्षत्र आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. अख्ख्या जगामध्ये माऊली म्हणून जिला मान्यता आहे ती आमची ज्ञानेश्वर माऊली, त्यांचा जन्मसुद्धा याच नक्षत्रावरती रोहिणी नक्षत्रावरती आहे आणि कुमार गंधर्वांचा जन्म देखील रोहिणी नक्षत्रावरती येतो. तर हे रोहिणी नक्षत्रामध्ये तिघही जण जन्माला येतात. दुसरा भाग येतो हस्त नक्षत्राचा. तर हस्त नक्षत्र कन्या राशीमध्ये येतं. ह्या हस्त नक्षत्रामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर भालजी पेंढारकरांचा जन्म जो येतो तो सुद्धा याच नक्षत्रामध्ये येतो. स्वामी विवेकानंदांचा जन्म नक्षत्र पण हेच येतं. स्वामी विवेकानंद पण याच नक्षत्रावरती जन्माला आले आणि ज्यांनी बोललेला शब्द कधीही मागे घेतला नाही. आपल्या सगळ्या पिढींना म्हणजे आताच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर साधारण 60 वर्ष ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती होतं ते बाळासाहेब ठाकरे, त्याचा जन्म सुद्धा या हस्त नक्षत्रामध्ये येतो. आणि तिसरं येतं ते श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्र येतं. या श्रवण नक्षत्रामध्ये बघाल तर ज्योतिषी जे कृष्णमूर्ती आहेत त्या ज्योतिषी कृष्णमूर्तींचा जन्म देखील याच नक्षत्रामधला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघाल तर मधुबालाचा जन्म जो आहे तो मधुबालाचा नक्षत्र सुद्धा हेच आहे, म्हणजे की ह्याच नक्षत्रावरती मधुबालाचा पण जन्म येतो. आणि आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की समाजामध्ये म्हणजे समाज कीर्तन करणारे किंवा राष्ट्रकीर्तन करणारे किंवा एक वेगळ्या मार्गाने समाजाची पूर्णपणे उन्नती केली ते म्हणजे गाडगे महाराज. त्या गाडगे महाराजांचं जन्म नक्षत्र सुद्धा श्रवण नक्षत्र येतं. तर अशी व्यक्ती या सगळ्या श्रवण नक्षत्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत, हस्त नक्षत्रामध्ये जन्माला आलेले आहेत. किंवा प्रत्येक व्यक्तीमागे बघाल तर व्यक्तींचे शब्द किंवा ह्या व्यक्तीने जे काही बोललंय त्याप्रमाणे ठसा उमटलेला गेलेला आहे. म्हणजे आणि प्रत्येकाचं म्हणजे काही ठिकाणी प्रत्येकाच्या विचारांमुळे ते जिवंत राहिलेले आहेत, की त्यांचे विचार त्यांनी सोडले त्या विचारांमुळे पूर्णपणे एक जगाला दिशा मिळाली आणि ते पूर्णपणे राहिले. दुसऱ्या ठिकाणी बघाल तर कर्माच्या ठिकाणी ते राहिलेले आहेत, की त्यांनी कर्म असं केलं की त्या कर्मामुळे पूर्णपणे जग त्यावेळेला तरलं गेलं किंवा आजही तरलं जात आहे. आणि तिसरा पार्ट जो त्याच्यामध्ये येतो तो त्यांचं प्रबोधन, म्हणजे की त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे आता निश्चितपणे त्यांनी केलेल्या समाज जागृतीमुळे यामुळे अजून सुद्धा समाज तरला जातोय. म्हणजे त्यांचा उपदेश किंवा त्यांनी बोललेला उद्देश असेल किंवा त्यांनी केलेली भाषणं असतील किंवा त्यांनी सांगितलेलं काही प्रवचन असेल, ह्या याच्याने सुद्धा माणसं तारली जातात. इतकी प्रदीर्घ ही नक्षत्र आहेत की या नक्षत्रांच्या व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार, त्यांनी केलेले कर्म, त्याचं प्रत्येक गोष्ट ही पुढच्या पिढीकरता आदरणीय होते आणि अनेक पिढ्यांकरता. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं नाव बघाल तर निश्चितपणे तुम्ही स्वतः सांगू शकाल की पुढच्या 10 पिढ्यांमध्ये त्यांचं नाव राहील, इतकं त्यांचं कर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे तर ही सगळी नावं आपल्याला याच्यामध्ये मिळतात की ही कंटिन्यू स्वरूपाची आहेत. आता ह्या व्यक्तींचे गुणविशेष काय आहेत, म्हणजे की आता ह्या नक्षत्रामध्ये या सगळ्या व्यक्ती आल्या, परंतु आज आता स्क्रीन समोर सगळेजण बसले असेल, प्रत्येकाचं हे नक्षत्र असेल तर तेही आस लावून बसले असतील की आमच्याबद्दल काय अभ्यास आहे किंवा आमच्याबद्दल काय आहे. तर या नक्षत्राच्या बाबतीमध्ये पहिले शिकवलं जातं की हे लोक सेटिंगमध्ये मास्टर असतात. हे कुठल्याही गोष्टीमधलं सेटिंग करायचं असेल ना, हल्ली सेटिंग शब्द म्हणजे की असं आहे की ॲस्ट्रॉलॉजीचा वर्ड नाही, परंतु तुम्हाला सोपं करून समजावं, तर सोपं समजावं याकरता हा शब्द वापरला की सेटिंग मास्टर, की हे लोक सेटिंग मास्टर असतात. म्हणजे आपण ऐकतो ना की एखादा ते मुलगा मुलगी पळून गेले आणि पळून जाऊन त्यांनी विवाह केला, मग त्यांचं सगळं प्लॅनिंग ज्यावेळेला ते पुन्हा घरी येतात किंवा त्यावेळेला नंतर ते बाहेर येतं की काय काय झालं, तर यांचं प्लॅनिंग इतकं परफेक्ट असतं. तर यांचे जे इव्हेंट मॅनेजर असतात म्हणजे यांचं जे प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग करणारे लोक 100% तुम्हाला या नक्षत्रामधले भेटतात. म्हणजे की या नक्षत्रामध्ये सेटिंग कधी फेल जात नाही. या लोकांचं सेटिंग एकदम ॲक्युरेट असतं. कधी त्यांनी घरातून निघायचं, पोलीस स्टेशनला एनसी कशी द्यायची, कुठे जाऊन लग्न करायचं, कसं सर्टिफिकेट काढायचं, इतकं अद्भुत असतं की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्णपणे रोल केलेल्या असतात. तर त्या अनुषंगाने या नक्षत्राच्या लोकांचा सेटिंगमध्ये खूप फायदा आहे आणि हे लोक अशा प्रकारचे सेटिंग लावून खूप पुढे येतात. म्हणजे की जसं मेहनतीवरती तुम्ही पुढे येतात तसं सेटिंगवरती पण हे लोक पुढे येतात. दुसरा यांचा अतिशय वाखणण्यासारखा गुण येतो तो म्हणजे यांचं चातुर्य. हे लोक प्रचंड चतुर असतात.
असतात आणि चातुर्य म्हणजे कसं असं की प्रत्येक गोष्टीमध्ये चतुरता म्हणजे की वेळ प्रत्येक गोष्टीमध्ये मारून द्यायची, कुठल्याही गोष्टीमध्ये फटाफट कसं पुढे जाता येईल आणि चातुर्य कसं वापरता येईल ते अतिशय या लोकांना हे असतं. म्हणजे कायम ज्योतिषीकार एक उदाहरण देतात की 3 मित्र होते आणि तिन्ही मित्रांनी ठरवलं की आज काय करायचं, तर ह्या लोकांना गोड फार आवडलं आणि हे खवय्ये असतात. म्हणजे ह्यांना खाण्यापिण्यामध्ये मोठा इंटरेस्ट, कुठे काय चांगलं मिळतं, मिसळ कुठे चांगली मिळते, वडा कुठे चांगला मिळतो, ते यांना पूर्ण माहिती आहे. आणि हे ज्या दुकानचा पत्ता देतील त्या दुकानामध्ये तुम्हाला चांगलेच पदार्थ मिळणार, म्हणजे का ते मोठे खवय्ये असतात. तर त्याप्रमाणे मग काय करायचं, मग ते म्हणले की आपण मस्तपैकी खीर करूया म्हणून. आणि मग खीर करण्याकरता ते संपूर्ण जिन्नस वगैरे आणला आणि मग तिघांनी ते भांडं वगैरे ठेवून खीर बनवली. आणि मग जसं खीर गरम करत ठेवली आणि आता ती खायची आहे, म्हणजे त्या याच्यामध्ये दुपार झाली. हे म्हणले अरे एवढे दमलोय तर आपण आता थोडा आराम करूया. म्हणून ते दोघेही जण झोपले आणि मग झोपताना यांनी त्यांना अशी काही स्टोरी सांगितली की ती स्टोरी ऐकता ऐकता ते दोघेही जण झोपून गेले. आता ही व्यक्ती जी आहे यांनी स्टोरी सांगितली, त्यानंतर बघितलं की दोघेही गाढ झोपलेत, खिरीचा मस्त वास सुटलाय. त्यांनी 1 2 3 करत अख्खी खीर संपून टाकली. संपून टाकून भांडी बिंडी घासून ठेवली. मग हे दोघं जण उठले. मग दोघं जण उठल्यानंतर ते म्हणतात की अरे काय झालं म्हणून. अरे म्हणलं मग तुम्हाला स्टोरी सांगितली, तुम्ही ऐकली का? हो म्हणले, किती सुंदर तू स्टोरी सांगितली आम्हाला. ती स्टोरी ऐकून एक जण म्हणलं मी तर स्वर्गात गेलो, म्हणजे मला स्वर्गात असल्याचा भास झाला आणि मला असं स्वप्न पडलं की जो परिसर मी बघितला ना तो साक्षात स्वर्ग आहे. आणि दुसरा म्हणतो की अरे मी गेलो ना, मला इतकं छान झोप लागली, मी खाली खाली जात गेलो जसं काय मी पाताळामध्ये गेलो आणि पाताळामध्ये मी असल्यासारखा मी झोपलो अक्षरशः आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. आणि मग त्या दोघांनी विचारलं अरे खिरीचं काय झालं म्हणून, भांडी बिंडी घासली की खीर कुठे गेली? हा म्हणलं खीर मी सगळी खाऊन टाकली. अरे म्हणले तू कशी काय खीर खाल्ली, आम्हाला तर उठवायचं, आम्हाला हाक तर मारायची. तो म्हणला किती वेळा उठवायचा प्रयत्न केला, किती हाका मारल्या तुम्हाला? म्हणले मग आम्ही उठलो नाही. अरे म्हणलं तू स्वर्गात गेलेला होतास, तुला कुठे माझा आवाज येणार? आणि दुसऱ्याला म्हणलं तू पाताळात गेला त्यामुळे तुलाही आवाज आला नाही. मग अशा वेळेला खीर खाणारा माणूस कुठल्या नक्षत्राचा असतो? तर ह्या 3 नक्षत्रांमधल्या कुठल्या तरी नक्षत्राचा तो माणूस असतो की यांच्याकडे चातुर्य मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तिसरं म्हणजे की कल्पकता. ह्या लोकांकडे प्रचंड कल्पकता असते, अतिशय कल्पन, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कल्पना कशी करायची, एखाद्या गोष्टीमध्ये कसं ती रंगवायची, एखादं स्वप्न कसं बघायचं, ते स्वप्न कसं साकारायचं, ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अतिशय प्रवीण असतात. म्हणजे आणि या लोकांचे हसताना कधी दात दिसत नाही. म्हणजे ऑलवेज असं सांगतात ना की आपण तो एक प्रश्न ऐकतो की काय पाहिलंस माझ्यात, म्हणजे की नवरा बायको किंवा आता जो पहिला अरेंज मॅरेजचा कार्यक्रम असायचा कांदे पोहायचा की ती बघते आणि मग त्यावेळेला तिला पसंत करायचं आणि मग घरची माणसं मुली बघायला जातात. तर मुलगी बघायला जाताना काय बघायला पाहिजे हे सुद्धा ऋषींनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्या एक एपिसोडमध्येही मी ते क्लिअर कट सांगितलंय. तर त्याच्यामध्ये ऋषींनी असं म्हणलंय की मुलीच्या हसताना कायम दात दिसायला पाहिजेत. जर दात नाही दिसले आणि जर ती म्हणजे गालातल्या गालात हसत असेल, तिचे दात दिसत नाही, तर ती 100% कावेबाज आहे. 100% म्हणजे की तिच्या मनामध्ये काय वेगळं आहे, तिच्या ओठावर वेगळं आहे आणि तिच्या पोटामध्ये वेगळं आहे. म्हणजे अशी ही व्यक्ती स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व बनवते, सगळं घर आपल्या आधी कब्जाखाली येते, सगळे लोक आपल्या कब्जाखाली घेते. तर त्याप्रमाणे हे म्हणजे की या नक्षत्रामधल्या मुलींच्या बाबतीमध्ये येतं की त्या खूप छान असतात पण त्यांच्या हसताना दात दिसत नाहीत. म्हणजे तर त्या प्रकारचे योग त्याच्यामध्ये असतात. आता वास्तविक पाहता त्याच्यामध्ये राजयोगामध्ये असल्यामुळे पुढे जाऊन असंही होतं की ते स्वतःच्या बाबतीत स्वतःचं पूर्ण अस्तित्व बनवतात, स्वतःचं राज्य बनवतात आणि कुठेही कोणीही काय करायचं हे सगळं ह्याच लोकांनी प्रेडिक्ट केलेलं असतं. म्हणजे आणि अगदी एखादं युद्ध जरी घडवलं या लोकांनी तरी ते अख्खं युद्ध घडवून ते नामंदिर राहतात. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी महाभारत अख्खं घडवलं पण त्यांनी शपथ घातलेली नाही मी शस्त्र नाही हातामध्ये घेणार. एक्झॅक्टली या नक्षत्राच्या बाबतीतल्या लोकांचं असंच असतं. प्रत्येक गोष्ट घडवण्यामागे हे लोक पूर्णतः असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट घडते यांच्यामुळे, की अगदी युद्ध सुद्धा यांच्यामुळे घडतं. पण ते घडून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे लोक मात्र पूर्णपणे नामानिराळे असतात. ह्या लोकांचं कुठेही नाव येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये. तर हा सगळ्या गोष्टी या लोकांच्या बाबतीमध्ये आधी प्रामुख्याने जाणवतात. एक म्हणजे चातुर्य, दुसरी गोष्ट म्हणजे की प्रचंड पॉलिटिशियन, खूप मोठे पॉलिटिक्स यांच्यामध्ये असतं. हे राजकारणामध्ये अगदी मुत्सद्दी असतात. राजकारण कसं घडवायचं हे यांना पूर्णपणे, यांना मास्टर माइंड म्हणतात, यांना ब्रेन म्हणतात. तर ही जी लोक मास्टर माइंड, ब्रेन किंवा मोठ्या पदाचे मंत्री किंवा पक्षाचे अध्यक्ष हे तुम्हाला कायम या नक्षत्रांमध्ये भेटतात. आणि ह्या नक्षत्रांमध्ये राजकारण माणसाला खूप चांगलं करता येतं. तर ही गुणवैशिष्ट्य या लोकांमध्ये आपल्याला प्रामुख्याने जाणवतात. नक्कीच नक्षत्रांविषयी अशीच रंजक माहिती अजूनही आपल्याला जाणून घ्यायची, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोहिणी, हस्त आणि श्रवण या 3 नक्षत्रांविषयी आज आपण जाणून घेतोय. माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण आतापर्यंत पाहिलं की वैशिष्ट्य कोणती या नक्षत्रांमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींमध्ये, पण मग या जन्माला आलेल्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागतो का? आणि मग ज्योतिषशास्त्रामध्ये काय याविषयी मार्गदर्शन आहे?
कसं आहे मॅडम की कुठलाही माणूस असेल, कुठल्याही नक्षत्रामध्ये जन्माला येऊ किंवा राजयोगामध्ये जन्माला येऊ, असं कधीच होणार नाही की त्याच्या म्हणजे आयुष्यामध्ये समस्या नसतील, त्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे कायम असं म्हणतात ना की तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसेल किंवा काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत नसेल, तर मग असं असेल की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चाललेत. म्हणजे जर तुम्ही बरोबर रस्त्याने चालले तर 100% तुम्हाला संघर्ष करावा लागणार, अडीअडचणी तुमच्या ह्याच्यामध्ये येणार. फक्त त्याला वाटा पण त्याप्रमाणे निघाल्या पाहिजेत, ते प्रश्न तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत आणि त्या समस्यांचं विनाकारण तुम्हाला करता यायला पाहिजे, म्हणजे निवारण करता यायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करता ॲस्ट्रॉलॉजी हे पूर्णपणे एक मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे की त्याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन करतं. तर जसं प्रत्येक गोष्ट होते ना, घडते ना, म्हणजे की ती 100 लोकांकरता चांगली झाली, तर असा पण काही समूह असतो की त्या लोकांकरता ती चांगली नसते झालेली, म्हणजे त्यांच्याकरता काहीतरी ती चुकीची किंवा वाईट झालेली असते. परंतु ज्या वेळेला आपण बघितलं तर त्यावेळेला मॅक्झिमम लोकांचं हित ज्याच्यामध्ये त्या गोष्टी साधल्या गेल्या जातात. आणि मग ज्या वेळेला मॅक्झिमम लोकांचं हित साधलं गेलं जातं त्यावेळेला कुठेतरी 2-5 लोकांचं असंही होत असेल की त्यांचं अहित त्याच्यामध्ये होतं. कितीतरी ठिकाणी आपण बघतो की मोठा मोठा प्रकल्प उभा राहतो आणि त्यावेळेला तिकडचा अख्खा गाव उठवला जातो. मग त्या लोकांकरता ते वाईटच होतं ना. परंतु सगळ्या जगाकरता जर बघितलं तर ती गोष्ट चांगली होते की बाबा ही सगळ्यांना फॅसिलिटी आहे, त्यामुळे त्यांना सोडावं लागलं. तर अशा अनेक घटना घडतात. म्हणजे कितीही चांगलं असलं तरी असं नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या नसणार. आता भगवान श्रीकृष्णांचं आयुष्य तुम्ही बघाल तर स्वतः देव होते, परमात्मा होते, पण त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या नव्हत्या का? पावलोपावली त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या होत्या. तसं रोहिणी, श्रवण आणि हस्त ही राजयोगातली जरी नक्षत्र असली तरी राजयोग निश्चितपणे तुम्हाला उपभोगायला भेटेल, पण त्याच्याबरोबर समस्या पण असतील. आणि समस्यांमध्ये ना कित्येक वेळेला मॅडम असं असतं की त्या समस्यांना माणसानेच निर्माण केलेल्या असतात. आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या दुसरं कोणी निर्माण नाही करत, आपणच स्वतः निर्माण करतो. मग तो मूलभूत ढाचाच असतो. म्हणजे की आज तुम्ही या नक्षत्रामध्ये जन्माला आले, या नक्षत्रामध्ये जन्माला आल्यानंतर तुमचा असा स्वभाव असणार आहे, तुमची शरीरयष्टी अशी असणार आहे, तुमची बॉडी लँग्वेज अशी असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या अशा असणार आहेत तर त्यानुसार तुमचा होणारा विचार आणि तुमच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग, याच्यामुळे येणाऱ्या समस्या ह्या सुद्धा सारख्या असतील. कृष्ण भगवानांच्या म्हणजे की चरित्रामध्ये एक वाक्य ते कायम म्हणायचे, जो मैं दिखता हूं वो मैं हूं नहीं. म्हणजे मी जो दिसतो तो मी नाहीये म्हणजे. बरोबर. और जो मैं नहीं हूँ, यानी जो मैं दिखता नहीं, उसे देखने की जरूरत ही नाही. म्हणजे जो मी दिसत नाही ना त्याला बघायची आवश्यकताच नाही म्हणजे. आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचं कायम एक वाक्य त्यांच्या चरित्रावरती ज्यांनी ज्यांनी लिहिलंय त्यांनी आवर्जून एक वाक्य लिहिलं की श्रीकृष्ण परमात्म्याला भूतकाळही माहिती होता आणि भविष्यकाळही माहिती होता. एवढं माहिती असताना सुद्धा तो वर्तमानात जगला, म्हणून तो चमत्कार करू शकला किंवा म्हणून तो या सगळ्या गोष्टीला सामना करू शकला. आणि एक्झॅक्टली ह्या नक्षत्रांच्या बाबतीमध्ये हाच प्रॉब्लेम येतो की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही लोक कायम भूतकाळाचा विचार करत राहतात. अरे माझ्या बाबतीमध्ये असं घडलेलं, अरे आमची एवढी परिस्थिती हालाकीची होती ना की आम्हाला मिळालंच नाही. अरे पण आता तू पंचपक्वान्न खातोस ना, तर तू त्याचा आनंद घे ना. एका काळी तुला म्हणजे मीठ भाकरी पण मिळाली नाही, या गोष्टीचं दुःख करत बसण्यात काही अर्थ नाही. तर ह्या लोकांचा ऑलवेज सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की हे ऑलवेज भूतकाळामध्ये असतात. आणि भूतकाळामध्ये एखादी घटना यांच्याबरोबर जी वाईट घडली असेल, एखादा प्रसंग यांच्याबरोबर वाईट घडला असेल, तर ते वर्तमानात जगत असताना त्या भूतकाळामधल्याच आठवणी काढत राहतात, त्या भूतकाळात जगत राहतात. म्हणजे असं ना की आज ऍक्टिव्हावरनं राऊंड मारून आणला, राऊंड मारून आणल्यानंतर ते ऍक्टिव्हा लावली, त्याची पूजा केली आणि वा सुंदर गाडी तुम्ही घेतली म्हणून कौतुक, फेड्याचा बॉक्स हातामध्ये आला. तर हे लोक म्हणणार हे सगळं छान आहे, परंतु आहे ना माझं लहानपण होतं, मला लहानपणी सायकल पण मिळाली नाही. अरे तुला लहानपणी सायकल मिळाली नाही, पण आता तर तू ऍक्टिव्हा घेऊन फिरते ना, तर तू ऍक्टिव्हामध्ये सुख ठेव ना. म्हणजे भूतकाळामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या भूतकाळामधल्या गोष्टी सोडून त्यांनी वर्तमानामध्ये जगायला पाहिजे. जर वर्तमानामध्ये जगण्यात तुम्ही यशस्वी ठरले तरच तुम्ही आयुष्याचा म्हणजे की राजयोगाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती करू शकता. नाही, खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे. खरं तर या तीनही नक्षत्रांविषयी खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. प्रेक्षकांनाही मला सांगायचं आहे की 9 जुलै, 8 जुलै आणि 10 जुलैला या दिवसांमध्ये माधव गुरुजी हे पुण्यामध्ये आपल्याला भेटू शकतील. खरी ही चर्चा आणखीनही पुढच्या कार्यक्रमात चालू ठेवू, पण खरंच आज खूप छान मार्गदर्शन केलं. मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भले करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, श्री गुरु निरंजन नाथ विजय तेतराम आदेश. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.